आणि यानंतर बातमी आहे ती एकनाथ खडसे अर्थात नाथाभाऊंबद्दलची। राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे नॉट रिचेबल आहेत। खडसेंचा मोबाईल जो तो 8 दिवसांपासून लागतच नाही, म्हणजे 8 दिवसांपासून त्याचा पत्ताच नाही असं म्हटलं जातंय। फोनही लागत नसल्यानं समर्थक संभ्रमात आहेत, कार्यकर्ते शोधाशोध करतात आणि एकनाथ खडसे मुंबईत असल्याचा समर्थकांनी दावा केलाय। पुढे बोलूयात, विधान परिषद निवडणुकीत सर्वच जागांवर आपलाच विजय होईल असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला। तसंच महाविकास आघाडीने प्रभाग रचनेत ज्या चुका केल्या त्या आम्ही दुरुस्त केल्या असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। मोदींच्या दौऱ्यात मुंबईसाठी अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं जातंय, त्यावर उद्धव पक्षाला टीका करण्याचं कारण काय असा सवाल त्यांनी केला। मागच्या वेळी जे परफॉर्मन्स आमचं होतं, मागच्या वेळी आम्ही दोन्ही सीट आमच्याकडे होत्या, एक नागपूर आणि एक अमरावती। 3 सीटमध्ये आमचा त्या ठिकाणी खूप फाईट झाली नाही, पण यावेळी मात्र आम्ही एक चांगली फाईट करू, चांगलं प्रदर्शन करू। आमचे संपूर्ण महाराष्ट्राचे कार्यकर्ते, महाराष्ट्राचे नेते माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये चांगली फाईट करताय। आम्ही चांगली लढत देऊ असं मला वाटतं। आज मुंबई पाण्याखाली येत आहे, जाण्याकरता आपण फक्त मुंबईमध्ये आज इतकं देशातलं महत्त्वाचं शहर, पण छोटासाही पाऊस आला तरी मुंबईमध्ये तुडुंब होतं ना। त्या ठिकाणी वॉटर सिवरेज सिस्टीम नाही आहे, त्या ठिकाणी रस्ते डांबरीकरणाचे वारंवार प्रत्येक वर्षी डांबरीकरणाचे कॉन्ट्रॅक्ट काढले जातात। एक रस्ता बांधल्यावर 200-200 वर्ष तो रस्ता टिकावा याकरता काम केलं पाहिजे। मग शिंदे फडणवीस सरकार किंवा तिथली महानगरपालिकेचे अधिकारी किंवा त्या ठिकाणी आयुक्त यांनी जर निर्णय घेतला असेल, जनतेकरता घेतला मुंबईच्या। महाविकास आघाडीची चूक काय आहे की 2011चं सेन्सस वर ज्या सीट होत्या, आपल्याच अधिकारामध्ये अधिकार नसताना 4.5% जनतेची वाढ दाखवून सीट वाढवल्या। खरं तर नियम काय, सेन्सस जे अवेलेबल आहे त्याच्यावरच काम करावं लागतं। अधिकार नसताना तुम्ही राज्य सरकारने तुम्ही सीट्स वाढवल्या, प्रभाग रचनेचे अधिकार आहे, प्रभाग रचना किती करावी, पण तुम्हाला सीट नाही वाढवता येत आणि त्यामुळे तुम्ही जे चुकीचं केलं ते दुरुस्त केलं या सरकारने। पुढे बातमी आहे नागपूरमधून